सातव्या अवतारात एका सात्विक माणसाचं महाराज 11 वर्षाचं पोरग मेलं. ते त्याच्या मामाच्या गावात मेलतं. कारण अयोध्येमध्ये कमी वयाची माणसं मरत नव्हती. या पृथ्वीवर या भारत देशामध्ये 5-4 लोकांनी यमाला जिंकलं होतं. त्याच्यापैकी एक रुक्मांगद नावाचा राजा होता. त्यानं एकादशीच्या पुण्यावर यमाला जिंकलं होतं. बेट्या, माझ्या नगरीतली माणसं केस पिकल्याशिवाय नेशील तर माझ्याशी गाठ आहे. दंड थोपटीत होता यमाल. रुक्मांगद राजा पाय म्हणला, माझ्याशी गाठ आहे, जर केस पिकायच्या आधी माणसाला नेशील तर. रुक्मांगदाच्या नगरीमध्ये म्हातारं झाल्याशिवाय माणूस मरत नव्हतं. पोरगही तसंच होतं पुढं. काय नाव होतं रुक्मांगदाच्या पोराचं? नाही सांगता येणार. लवंगाव मंगळवार धरिता का? हे भांगारे उपास डोक्यावर घेतल्यामुळं तुम्हाला ओरिजिनल उपासाची महती माहीत नाही. किती सप्ते, किती भागवत, किती रामायण, किती महाराज श्रीमंत करताना तुम्ही असेच मोकळे देवाला सोडायला कठाळ्यावानी का? कवा शिकायचं तुम्ही? तुम्ही शिकत नाही म्हणून आमचं साधत आहे. नाही तर तुम्ही शिकल्यावर आम्हाला नाशिकला जावं लागन इटा उचलायला. विठाला विठाला. मी बी ठोतो तेवढं तुम्हाला चरायला. खपक्या मोबाईल आहेत, घरी गेल्यावर इचका तुम्हाला सापडन रुक्मांगदाचा मुलगा कोण. बघा जा घरी गेल्यावर. भिताडासारखे मोबाईल घेतलेत तुम्ही. परवाली एक पोरग भेटलं, त्याला 92,000चा मोबाईल होता. बाप काय करू तू? म्हणला 9 वर्षापूर्वी मेला. आई काय करते? काय नाही म्हणला, आता कापूस याचायला गेली. रान तुला गुंठाभर नाही. माईनं लोकांची रानं खुरपावून तिच्या पैशातून 90,000चा मोबाईल घेतला. देवाला सुद्धा कळणार नाही तुला कोण्या नरकात टाकावा. विठाला विठाला. मला असं वाटतंय वर्णेकर ज्याला घरात नीट वागता येत नाही ते परमार्थात याच्या लायकीचे आहेत का? नालायक कुठले? मायबापाला त्रास देणाऱ्या काय परमार्थात जागा असते? विठाला विठाला. एका ब्राह्मणाचा मुलगा मरण पावला. अयोध्येमध्ये राजा दशरथानं यम जिंकला. आजराजानं, दशरथांचे वडील आजराजे, प्रभू रामचंद्रांचे आजोबा यम जिंकला. यम. अजून एक सांगू का यम कोणी जिंकला? भीष्माचार्यानं जिंकला. बस झाले 3च. ध्यानात ठेवा इतके. पुन्हा कधी योग आला तर पुढचे 2 सांगल. भीष्माचार्यानं यम जिंकला. देखोनी दक्षिणायनाती घोर, भीष्मे ऐकताची उत्तर, काळासी सारोनिया दूर, स्वशरीर रक्षिले. एवढा केला यमाल पाय त्याला. बस म्हणे तिथं इच्छा मरणी होतं माथार. यम जिंकला. यम. काय ताकद! काळाला जिंकायची ताकद यांच्यात. प्रेत पाहिलं ते सुकुमार लेकरू होतं. एका ब्राह्मणाचा मुलगा होता. आई वडील देवाकडे आले आणि सांगितलं, देवा पोरग जिवंत करावं लागतंय. उलट या पोराच्या माईला आणि बापाला आनंद वाटावा म्हणून भगवंतानं जरासं नाटक केलं. मोठाले माणसं नाटकं करते. एक 27,000चा चेक होता. सुंदर बुवा 27,000चा चेक होता. ते शासनानं संडास दिलते ना, ते एक चेक होता. मोठा लोक कसे दटीत आहेत पा. मग ते 27,000चा चेक घेऊन मी त्याला ते BDO वगैरे सह्या लागतात ना रे लखन, ते घ्यायला गेलो तर ते म्हणला 27,000त 6,000 तुम्ही महाराज असल्यामुळं 5,000 करतो सही, 1,000 तुम्हाला माफ. तर मी म्हणलं शासनानं दिलंय आणि तू काऊन कावळ्यावानी ढोपरं टोकरायला गाईचे? शासनानं दिलं ना ते, तू मधातच काऊन चांद टोकरायला? लय नाद असतो कावळ्याला. फक्त जखम दिसा, जखम नाही दिसा गाय बसा सारे गोचडा हाण तू कावळ्या. हो असे कावळे बदमाश. मग मी 2दा गेलो. ते म्हणला महाराज पाया पडतो राव.
पण मला त्रास देऊ नका, मला आता 4000 तरी द्या. मी म्हणलं अहो मला इथरोक याला काल 100 गेले, आजचे 100 गेले, काय तुम्ही वास करता. नाही म्हणे महाराज शक्य नाही. मग मी पुढाऱ्याकडे गेलो, आमच्या मोठा पुढारी. मग त्या पुढाऱ्यानं त्याला फोन लावला. कळत नाही का ते गिरगावकर आहेत, पटकन सही कर, उलट पाया पडून 1000 दी. आणि 2-3 शिव्या तर सांगूच शकत नाही कीर्तनात, इतक्या बेकार द्याल्या. मलाच कस तरी वाटलं जाऊ द्या, 27,000साठी इतक्या घाण शिव्या नव्हत्या त्याला द्यायला पाहिजे. मलाच कस तरी वाटलं. तिथं गेल्याबरोबर ते म्हणलं या महाराज या चहा घेता का. मी म्हणलं बापरे, चहा पाचते 1000 बी देते सही बी करते. मी म्हणलं नाही वा, मी काय चहा दूध. मी म्हणलं मी काय बोक्या नाही दूध प्यायला, दूध पित नाही, काय विषय नाही. नाही म्हणलं मी वाटीत देतो. मी म्हणलं मला वाटीन कप त्याचा काय विषय नाही, मी काशीहून आलो तरी कपातच पितो, मी काय बुटात पित नाही काय नाही. हे असे नियम फियम धाब्यावर असतात, वारकऱ्याला काय करायचे ते नियम, काही गरज नाही. बरं मग बसलो. दुसरे लोक आले, पटापटा पाकिटं दिले, सह्या केल्या. तर मला वाटलं दुसऱ्या देखता आपली फुकट करीत नसून म्हणून मला बसिलं. 2.5 तास बसला बाळ्या. मी म्हणलं साहेब चकाचं. नाही म्हणले महाराज 6000 द्यावाच लागते. मी 4 मध्ये मिटील तर, पण 2000च्या मेश्या खाल्ल्यात, याच्याकरता 6 द्यावं लागते. नाही साहेब बोलले ना, साहेबानं तुमच्या देखता शा द्याल्या आणि तुम्ही ऑफिसमधून गेल्या होत्या. त्यानं मला फोन करून सांगितलं हे समजून घेत जाय, लोकाय देखता म्हणावं लागते, पैसे घेतल्याशिवाय सही करू नको. आणि तुम्ही याला बी टाळ्याच वाजवायले. म्हणजे मोठाले लोक कसे नाटकं करतात बघा, असे नाटकं असतात मोठ्या लोकांचे. तर पंढरपुरातल्या मालकानं नाटक केलं. काय नाटक केलं माहिती आहे? 7व्या अवतारात विचारलं, म्हणले कस काय मेलं, म्हणून एका किराताचं पोरग मारलं. हे नाटक हे बरे, गरज नव्हती, हे रामायणातला विषय नव्हता तो. महर्षीनं सांगितलं आमच्या बाजूचं काम केलंस म्हणून पंढरपुरातल्या मालकाला 11 वर्ष 53 दिवस मायन बाप सोडून दुसऱ्याची तर राहावं लागलं होतं. वैकुंठीचा हरिण ताना यशोदेच्या घरी हे पाप फेडावं लागलं मागच्या जन्मातलं, चुकीचं काम केलं. आणि मग त्या पोराच्या माईल वाटलं बाई जाऊ द्या ना, आपल्यामुळं दुसऱ्याचं मारलं ना, नका का उठीनं. अशी माणसं शांत होत असतात, काय काय शांत केलं ते प्रकरण शांत, पण उठिलं नाही हो पोरग, नाही उठिलं, नाही उठू द्या. पुन्हा एक प्रकरण ऐका. देवाचा स्वतःचा जावाई देवानंच मारला. इंद्रजिताला कोणी मारलं? नवल सांगतोय, नवल सांगतो मी. ज्याला प्रमाण देईन त्यानं म्हणायचं. उत्तरेश्वर बापू मधले प्रमाण तुम्ही म्हणायचे, तुम्हाला पाठांतर आहे. आणि सोडेले प्रमाण ह्या वारकऱ्यांना म्हणू दे, आमच्या परिसरातले वारकरी आहेत. विठाला विठाला यायच्या दुकानात लय मोठा माल आहे, ते हात केला की प्रमाण म्हणते. भरपूर माल आहे बापूकडं. पुन्हा ते म्हणायचे यायला आमच्या परिसरातलं म्हणला, मला तर गाडीत घेऊन फिरायला. हे पुन्हा कुठं ना वाचा ना असा. विठाला विठाला इंद्रजिताला मारलं लक्ष्मणजीनं. ते भुजात सापडी ज्ञान ते सर्वांना. रामायणात तुम्ही लय ऐकले रामायण, तुम्ही ज्याचे रामायण ऐकले ते काही मेले पण. त्या अर्थी मग तुम्ही किती हुशार झाला असताना याचा विचार करा ना, किती रामायण ऐकले तुम्ही. तर ते भुजा सापडली, शरीर सापडलं, डोकं प्रभू रामचंद्राच्या पक्षात सापड. नवल सांगतोय, नवल नवल नवल. मग ते डोका आणण्यासाठी सुलोचना तिथं धावल्या. सुलोचना पोचल्या तर प्रभू रामचंद्राने विचारलं आमच्या बिभीषणाला, राजन, बिभीषणाला राजा म्हणत होते, राजन को भवा कोण. बिभीषणानं मान खाली घातली ना, आमच्या सुनबाई आहेत म्हणले. सुनबाई. प्रभू रामचंद्रानं सुग्रीवाला सांगितलं, किष्किंधा नरेश जी शिर देऊन टाका. ताट आणलं होतं सोबतच त्या बाईनं, मखमली कपडा आणला होता. सोन्याच्या ताटात डोकं ठेवलं, वरून कपडा झाकला, हृदयाशी ताट धरलं. बाई रडू लागली, मालक तुमच्या वडिलांनी वाचिलं नाही,
मालक तुमच्या काकान वाचिलं नाही, एक काका तुमचे भजन करत होते ते रामचंद्रांच्या पक्षात गेले. माझे वडील असते तर तुम्हाला मरू दिलं नसतं. कापलेलं डोकं हसलं म्हणलं तो ह्या बापानं तर काटा काढाय. मग लक्ष्मणजीनं विचार केला, मारले मी आणि हिचा बाप कसा. मग नंतर लक्षात आलं मी शेष आहे आणि सुलोचना शेषाची कन्या आहे, इंद्रजिताची पत्नी. आपण पोरीलाच विधवा केलं, किती मोठी चूक आहे लक्षात घ्या. मुलीच्या कपाळावर कुंकू पुसलं. दुःख वाटलं लक्ष्मणजीला आणि लक्ष्मणजीनं लागलीच सांगितलं, दादा काय करायचं. दादा म्हणजे पंढरपुरातले मालक भगवान प्रभू रामचंद्र. काय करायचं म्हणे. प्रभू रामचंद्र म्हणले, लखन काय करायचं म्हणजे, अरे माझ्यासाठी संसार सोडून तू रानात आलास, माझ्यासाठी 14 वर्षाची झोप मोडलीस, अन्न त्याग केलास, पाण्याचा त्याग केलास, अहो रात्र आमची सेवा केलीस रे. आणि तुझ्यासाठी साधा जावाई नाही उठवायचा. जावाई भावाचा काय ना आपला एकच असतो. उठिनार म्हणले जावाई. आणि मग प्रभू रामचंद्रानं तयारी केल्यावर वानरात कुजबूज झाली. वानरात कुजबूज. हे कुजबूज करीत असताना एक वानर म्हणला, आपल्यात बोलून काही फायदा नाही, आपला जो मुख्य मालक आहे का त्याच्याकडे चला. खेळिया माझी हनुम्या शाना, न पडे कामा व्यसनी रे. तो अत्यंत खेळामध्ये नाविन्यपूर्ण असणारे मारुतीराय. चला त्यांना विचारायला. मारुतीरायला विचारलं, पवन सुता इंद्रजित उठवायले, हे पिटकुल्यावर बसा म्हणे गपचिप, तुम्हाला काय कळतं रे. मालकानं हाणलाय त्याला कोण उठणार आहे आता. कोणाची हिंमत आहे, यमाची ताकद आहे का उठवायची. वानर म्हणले, बाबा त्याचे नाते लागलेत, नाते लागलेत त्याचे. मारुतीराय म्हणले, आता लोक नाते हाते त्यालाच माहित नव्हतं म्हणले आमचा जावई आहे म्हणून. बर. मारुतीराय गेले, प्रभू रामचंद्राला विचारलं, भगवान कोण आहे इंद्रजित. जावाई. तुम्ही कोण आहेत रावणाचे. युवाई. सीताई साहेब कोण आहेत. विहीन. रावणाची कोण होती सीता. विहीन. आणि युवाईने विहीनीवर असा प्रयोग करीत असतेत का. एकटी जंगलात झाडाखाली ठेवत असतेत का. तो युवाई असतो का नालायक. विहिनीला जंगलात डांबून ठेवलंय. कोण म्हणायला माहितीये का, पुढचा संन्यासी. हे भेट नव्हतं कोणाला. ज्याची खरी सेवा, जो ओरिजिनल काम करतोय का त्याला भीती वाटत नसती, कधीच भीती वाटत नाही. मारुतीराय म्हणजे अहो काय त्या भक्तीचं टोक सांगाव. काय गिरगावच्या बाळ्याला मारुती सांगता येईल. सामान्य ताकद आहे का मारुतीरायची. मारुतीराय प्रत्यक्ष शंकर आळंदीतल्या मालकांना सांगायचो, ध्वजस्तंभावरी ते मूर्तिमंत शंकर. प्रत्यक्ष शंकर. आणि पैठणचे मालक तर म्हणले मारुतीराय सारखा वारकरीच नाही कोणी. येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. हनुमंत म्हणावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ मारुतीराय. कोण हरामखोरे. मारुतीरायला वाईट म्हणायची हिंमत आहे का कोणामध्ये. रामा गड्याची आवडी मोठी मनोन लंके पेन रे. अत्यंत आवड भगवंताविषयी मारुतीरायला. राजे हो, माझ्या मारुतीरायने एके दिवशी शेपूट तोडून घेतली प्रभू रामचंद्रा करता. शेपूट तोडून एका बाईनं तोडून घेतली. तोड म्हणला. शेपूट तुटली तरी हरकत नाही, बिना शेपटीचा राहील, पण मालक वाचला पाहिजे. आणि त्या बाईचा मालक मारला. ऐरावण चंद्रसेनेन शेपूट तोडली. रामेश्वरला बघा मारुतीरायची मूर्त बिना शेपटीचे. चांगले चांगले ठिकाण बघायला जात जा. मागच्या महिन्यापूर्वी आमच्या मित्राला म्हणलं चारीधाम पाहाल जाय. ते वाढदिवसासाठी मलेशियात बोंबलत गेलं. मलेशियात. आणि तिथून येऊन बिमार पडत. आता 19 दिवस झालं कोमात आहे. बोलच ना मला म्हणलं असं बोलता येईना ना. तोंडात नळी वरून बायको दूध टाकी ती बी कमी टाकायली आणि पैसे लय खर्चिले तिकडे गेल्यावर. तर मी म्हणलं लय मोठं टाकणं नाही. म्हणली गेलाच पाहिजे हो, पुन्हा गोव्या तिकडं जाईन म्हणले मलेशियात. म्हणून ती उलीसच दूध टाकायली त्याच्या ह्याच्यात. तर मला म्हणला महाराज बोलता येईना हे कसं काय. तर मी म्हणलं गोव्याला अंग चोळायला गेलता ना तू, त्याचा परिणाम आहे हो, त्याचा परिणाम आहे. हा पण ते तुझ्या बायकोचं कुंकू बळकट होतं म्हणून मरायला का होत नाही. भारतात आलास. विठाला विठाला.
फरक असेल ना तर आपले तीर्थ करी जा, आपले तीर्थ करी जा. बाकीचे तीर्थ करण्यासाठी ज्ञानोबरायचा पुरावा आहे. भुतळीची तीर्थे पहावी नयनी, भुतळीची तीर्थे पहावी नयनी, अर्थ ऐसे माझे मनी अर्थ आहे. हे समाधी प्रकरण आहे बरं. नाही नाही, तीर्थावळी, तीर्थावळीचं प्रकरण आहे, तीर्थावळीतलं प्रकरण आहे. नामदेवराय आणि ज्ञानोबराय तीर्थयात्रेला गेले त्यावेळेचं प्रकरण वाचत जा. तीर्थावळी पाठ असावं माणसाला, निदान पाहण्यात असावं. यात्रेत तीर्थावळीचे अभंग म्हणतात विठाला विठाला विठाला. ज्ञानोबरायची समधी तीर्थयात्रा करण्याची. आपण सुद्धा 4-10 मोक्षपुऱ्या गेलं पाहिजे पप्याच्या माईला घेऊन. हा, आयुष्यभर ती कामं करते, तू हे कपडे धोती सुंबळ्या, तुला टायमाला जेवायला देईल ती, थोडंसं लाज वाटली पाहिजे. माई 1-2 वर्षाला 7-8 दिवस लेकरं माईला बापाला पप्याच्या माईला घेऊन रामेश्वरला गेलं पाहिजे, जगन्नाथपुरीला गेलं पाहिजे, केदारनाथाला गेलं पाहिजे, पशुपतीला गेलं पाहिजे, द्वारकेला गेलं पाहिजे, काशीला गेलं पाहिजे. एखादं तीर्थ दाखव तिला. आयुष्यभर तिनं मायबापाला सोडून तू हे कपडे धुतले ना रे, तू बगळ्यासारखा चमकायला, आणि तिला नेत जाय ना कुठं. विठाला विठाला तीर्थयात्रा केल्या पाहिजे. काय सांगत होतो बापू कशावर? म्हणे हा उठवायचा, आम्हाला उठवायचा. मारुतीरायाने विचारलं कोण काय? म्हणले हे असे चुकीचे कामं करणारी माणसं, तुमचे पाहुणे कस काय? असू दे म्हणले हनुमंता, आता झालं गेलं, गंगेला मिळालं, पण इंद्रजित आमचा जावाई आहे आणि सुलोचना आमची पोरगी आहे, आणि लखनलालजीनं कुंकू पुसलं पोरीचं. मी मोठा चुलता या नात्यानं तिचं कुंकू वापस आणावं लागतंय. मारुतीराय म्हणले आमची लय बेजारी झाली प्रभू तुमच्यामुळं. हो, काय राक्षस आहे ना आम्हाला त्रास द्यायला, काय सांगायचं प्रभू. अहो आमच्या काय राक्षस वानरायचे चरपाटे गेले हो, आम्हाला भाकरी नाहीत काही नाही, आम्ही झाडाचा पाला खाऊन तुमचं काम केलंय, आणि आयत्या टायमाला दोन्ही पक्ष तुम्ही एकत्रित आलात. हा, कशा उड्या टाकल्या तुम्ही इकडची तिकडं. कार्यकर्त्याचं काही वाटलं नाही तुम्हाला? कोण म्हणायला माहितीये का? मारुतीराय. हे एकूण एकाला भेटल्यावर तुम्हाला काही वाटलं नाही कार्यकर्त्याचं? नाही म्हणे आता जाऊ दे गडे हनुमंता, एवढ्या वेळेस माफ कर, पण इंद्रजित उठवायचा. कोण उठिनार तुम्ही? कोण? नवल सांगतोय, कोण उठिनार? तो लक्ष्मणजी म्हणले हनुमंता तुला जास्त मानतो याचा परिणाम इतका का? आमच्या डोक्यावर बसतो का? नाही मालक, मी तुमच्या पायापाशीच बसणार, पण चुकीचं तुम्हाला करू देणार नाही. तू कोण सांगणार? मीच सांगतो म्हणला तुम्हाला या अवतारात. तुम्हाला इंद्रजित उठिता येणार नाही. का नाही उठिता येणार? श्लोकच टाकला पुढं रामायणातला. महर्षी वाल्मिकांचा श्लोक वाचिल्या पंढरपुरातल्या मालकान मान खाली घातली. लखन आपला जावाई नाही उठिता येत. 2 पुरावे ऐकले ना. 11 वर्षाचं पोरग ब्राह्मणाचं उठिलं नाही, आणि हे जावाई बी उठिला नाही. अजून 4 प्रकरण येतं, पण पुन्हा कधी योग आला तर सांगू. सगळ्या गोळ्या एक खट्या दिल्यानं रिॲक्शन येत असते, म्हणून डॉक्टरनं सांगितलं असतं 3 दिवसाच्या नंतर पुन्हा या, मग पुन्हा तपासू. विठाला 11 वर्षाचं एका सात्विक ब्राह्मणाचं पोरग नाही उठिलं, आणि इकडं जावाई उठिला नाही. पोरीच्या कपाळावरचं कुंकू तसंच जात होतं. शेवटी तिनं निर्णय बदलला. आपलं कुंकू जाऊ नये म्हणून तिनं नवऱ्यासोबत सती गेली, पण ती चुलत्याला आणि बापाला नाही म्हणली आता माझ्या मालकाला उठवा. उठिलच नाही यायनं. आणि नवल सांगू का, पुढच्या अवतारात शिक्षण महर्षाचं पोरग उठिलं. शिक्षण महर्षी म्हणजे महर्षी सांदीपनी. पृथ्वीवर जितके देश येतात का, या सगळ्या देशामध्ये 1 नंबरचा शिक्षण महर्षी सांदीपनी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा पंढरपुरातले मालक त्यांच्याकडे विद्या अर्जना करता गेले, म्हणजे जगाच्या बापाला शिकवणारा किती मोठा शिक्षक असेल. आणि त्याचं पोरग समुद्रात आंघोळीला गेलं बुडून मेलं, तर भगवान शिवशंकराची प्रार्थना केली.
हो, आणि शिवजीची पूजा केली. आणि भगवान शिवजीची पूजा करायला काही जास्त लागत नाही. 700 वर्षापूर्वीचा पुरावा आहे. एक कपसा पाणी एक बिलवद, एक कपसा पाणी एक बिलवद, तुझ्या ना केवळ सोपे बहु, सोपे बहु, तुझ्या ना केवळ सोपे बहु. एक कपसा पाणी एक बिलवद, एक कपसा एक बिलवद, तुझ्या ना केवळ सोपे बहु, तुझ्या ना केवळ हा एखाद्या महाराजानं सांगितलेला पुरावा नाही. हा, लोटाभर पाणी वा हे महाराजांचे पुरावे असतील. माझ्या संत शिरोमणी नामदेवरायाचा 700 वर्षापूर्वीचा पुरावा आहे. एक पसा पाणी एक बिलवदळ. पण तुम्हाला घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट. विठाला विठाला विठाला. 700 वर्षापूर्वी संत शिरोमणी नामदेवरायांनी लिहून ठेवलं. पसाभर पाणी आणि एक बेलाचं पान. नामदेवरायांचं वाक्य. भगवान शिवजीची प्रार्थना केली, पूजा केली. 9 कामासाठी बापू अजून एक काम सांगतो. आणि सांदीपणींचं पोरग उठिलं. इतक्यात नवल नाही, ऐका पुढं. विषाचे लाडू खाऊ घातले भीमाला. त्याला गोड खाचा नाद होता. मागे 30 वर्षापूर्वी एक कविता होती. मधला अभ्यासक्रम बदलला. आता 24ला अभ्यासक्रम बदलणार आहे. शासन काय करते काय माहित, पण दर 10 वर्षाला बदलीत असते. तर त्यावेळेला 30 वर्षापूर्वी एक कविता होती. पार्थ ते पृथकीचे बाळ, शास्त्र अभ्यासी घातला काळ, मजशी दिसे आळो माळ, खादाड निद्रा हरनिशी. काय कवी होते त्या काळातले. ही कविता वाचण्यासाठी लय टोकाची अक्कल लागती. विठाला विठाला. भांगाऱ्या कविता तर कोणाला करतायत. त्यात मी ताक पितो, मी दूध पितो, मी वड्यान फिरतो. कोणाला वाचता येत असते ते कविता. काय त्याला अर्थ नाही, बुड नाही, शेंडा नाही, बिनबुडाचे टोपले, पाल टाकला तो पालथन, रिकामं टाकलं तर उलथ. काय असतं ते. ही जुनी लोक, अधिकारी लोक होती महाराज. हो, खादाड निद्रा हरणीशी. भीमाला गोड खाण्याचा नाद होता. आणि त्या दुर्योधनाच्या लक्षात आलं. दुर्योधन्या, त्याला काय म्हणून दुर्योधन म्हणायचं. त्याचा पाहुणा आहे तुमच्या गावात कोणी का? हलकट दुर्योधन. मोठी भाऊजई आई समान असते. मोठ्या भावाची बायको आईच्या दर्जाची असते. आणि आईचा दर्जा असणारी भाऊजई हरामखोरानं मांडीवर बसेल. ती किती नालायक हे दुर्योधन्या, किती नालायक. इतक्यान नाही. दुर्योधनाचं थुत्तर 7-8 वेळेला बोंबलत गेलतं. एकदा सांगू का, द्रौपदी एकदा दर्शना करता चालली होती. तो वरून गोपुरावने विचारलं, निशी माझी कवना शिरतली, सांगे भो द्रुपद बाई. काय वाटलं सुनो ऐकायला. पती 5 होते. वाक्य लक्षात घ्या किती घाण आहे. घरी आलं, नवऱ्याला नाही सांगितलं, पंढरपुरातल्या भावाला सांगितलं, दादा राजाचे राजकुमार दुर्योधन मला असं असं म्हणतात. भगवान म्हणले, बाई काहीच काम नाही. आता दुसऱ्या बार म्हणल्यावर असं म्हणणं त्याला. तर दुसऱ्या दिवशी द्रौपदी, हरामखोरे दुर्योधन, नालायक आहे, हलकटे, बुजदिले, पांचटे. निशी माझी कवना शिरतली. तर पंढरपुरातल्या मालकाचं बळ होतं. तिला लगेच आवाज दिला, शेष पाताळी भून आला, तो कवनाचे गेही रिगाला, सांगे वो मजला धृतराष्ट्र कुमारा. हवा गेली, हवा दुर्योधनाची.
शेष पाताळाहून आला न तो कोणाच्या घरी गेला सांगे ओ मजला धृतराष्ट्र कुमारा. पुन्हा पांचट दुर्योधनानं तिला शब्द वापरला नाही. जागच्या जाग्यावर थुत्तर हाणलं द्रौपदीनं. इतका हलकट होता तो दुर्योधन. आणि या दुर्योधनानं पांडवाचा शक्तिशाली भाऊ मरावा याच्याकरता त्याला विषाचे लाडू खाऊ घातले. नवल सांगतोय, नवल 8व्या अवतारातलं नवल. आणि याही वेळेला काशीतल्या मालकाची आराधना केली आणि काशीतल्या मालकाची आराधना करून मालक प्रसन्न केले. आणि काशीतल्या मालकानं त्या डोहात टाकलं होतं त्याला मोठ्या, त्याच्यातल्या नागांना सांगितलं भीमाला चावा. आणि नाग चावल्याच्या नंतर भीमाच्या अंगातलं सगळं विष नागानं आपल्याकडे घेतलं आणि भीम वाचीला दृष्टांत संपला. 7व्या अवतारात ब्राह्मणाचं पोरगं वाचवायची ताकद नाही, 7व्या अवतारात जावाई उठवायची ताकद नाही. आणि इकडं मेव्हण्याचा भाऊ उठिला. सुभद्रा कोणाला दिली ती? अर्जुनाला. आणि भीम कोणाचा भाऊ होता? अर्जुनाचा. एक नातं. आणि महाराज दुसरं एक नातं. भीम आत्याचं पोरग होतं. आत्याचं पोरग उठिलं, तिकडं जावाई नाही उठिला, तिकडं ब्राह्मणाचं पोरग उठिलं नाही, इकडं पुढे ब्राह्मणाचं पोरग उठिलं, सांदीपनींचं. म्हणून 7व्या अवतारात ही धमक आहे.